Hey student, this is Pooja Bhosle here. So let's start our second chapter, that is demand analysis. In the first chapter we have studied what is business economics, then the characteristics of business economics. With that we have studied what is a macro and macroeconomics. So let's start our second chapter, that is related to the demand concept. Okay, so जसं तुम्हाला सांगितलेलं होतं मी की बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये आपण काय पाहणार आहोत, तर ज्या काही इकॉनॉमिक्स थेरीज तुम्ही स्टडी केलेल्या असतील किंवा ज्या काही तुम्ही इकॉनॉमिक कॉन्सेप्ट स्टडी केलेले असतील तर त्या कॉन्सेप्टचा आपण वापर बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये कशा पद्धतीने करू शकतो हे आपण इथे पाहणार आहोत. तुम्ही 11th-12thमध्ये या सगळ्या कॉन्सेप्ट शिकलेल्या असतील, बट आपल्याला या सगळ्या कॉन्सेप्ट परत एकदा इथे रिवाइज करायला मिळणार आहेत. ओके, जसे की तुम्हाला किंवा तुमच्यासाठी बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमिक्स हा शब्द नवीन नाही, त्याप्रमाणे डिमांड सप्लाय या गोष्टी देखील नवीन नाहीत. ठीक आहे की तुम्हाला या कॉन्सेप्ट इन डिटेलमध्ये नाही माहिती किंवा तुम्हाला नसेल लक्षात, बट तुम्हाला या कॉन्सेप्ट ऐकून तरी माहितीत किंवा तुम्ही कुठं ना कुठं तरी या सगळ्या कॉन्सेप्ट लिसन केलेल्या असतील. तर आपण पाहणार आहोत की ॲक्च्युअलमध्ये डिमांड असतं काय, डिमांड म्हणजे काय, कुठल्या गोष्टीला तुम्ही डिमांड म्हणू शकता किंवा डिझायर आणि डिमांडमध्ये फरक काय असतो किंवा मी कधी कुठल्या गोष्टीचं डिमांड करू शकते किंवा ॲक्च्युअलमध्ये डिमांड ही कॉन्सेप्ट का आली, या सगळ्या गोष्टींची स्टडी आपण इथे आरामात करूत. ओके, बट तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये आपण बेसिकली करणार काय आहोत, तर या ज्या कॉन्सेप्ट असतात किंवा या ज्या टर्म्स असतात त्यांचा वापर करून आपण आपल्या बिझनेसचे प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो किंवा प्रॉब्लेमच सॉल्व करायचे आहेत असं नाही, तर तुम्ही कशा पद्धतीने तुमचा बिझनेस हा डेव्हलप करण्यासाठी, तुमच्या बिझनेसच्या पॉलिसीज बनवण्यासाठी यांचा वापर करू शकतात. जेव्हा पण तुम्ही विचार कराल किंवा मार्केटमध्ये तुम्ही पाहाल की एखादा बिझनेस इस्टॅब्लिश झालेला असेल किंवा खूपच जास्त डेव्हलप झालेला असेल, तर त्यासाठी त्यांना काय करावं लागलेलं असणार आहे, तर त्यांनी ज्या काही पॉलिसीज, त्यांचे जे काही टर्म्स, रूल्स, रेग्युलेशन्स बनवलेले असतील त्यामागे खूप सारा अभ्यास असणार आहे. खूप सारा अभ्यास, हा अभ्यास नेमका कुठल्या गोष्टींशी रिलेटेड असतो, तर मार्केटमध्ये एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा खरेदी करताय तेव्हा तुम्ही का ती खरेदी करताय, किंवा एखादा खूप मोठा मॉब आहे, तो मॉब एका पर्टिक्युलर गोष्टींच्याच मागे का आहे किंवा तीच गोष्ट का खरेदी करतोय, एखाद्या वस्तूंसाठी मागणी एकदमच का वाढते किंवा एखाद्या गोष्टीची मागणी कमी का झाली. मार्केटमध्ये एखाद्या गोष्टींचा सप्लाय, एखाद्या गोष्टींचा पुरवठा एकदमच का वाढला किंवा का कमी झाला आणि कमी झाल्यामुळे मागणी का वाढली, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने एकमेकांशी रिलेट करतात, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही इथे अभ्यास करणार आहात. ओके, म्हणजे या ज्या गोष्टी तुम्ही जनरली किंवा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये पाहता, तर या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी जनरल असल्या तरी यामागे एक बेसिक रिझन असतं है ना, तर ते रिझन कशा पद्धतीने किंवा कुठल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी स्टडी करू शकता ते आपण इथे पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट अवर सेकंड चॅप्टर, डिमांड ॲनालिसिस. सी फर्स्ट, व्हॉट इज अ डिमांड. ओके, डिमांड म्हणजे नेमकं काय, तुम्हाला हे तरी माहिती आहे की डिमांड म्हणजे मागणी असतं, राईट. डिमांड म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये क्लिक होतं की एखाद्या वस्तूंसाठीची जी मागणी असते त्याला डिमांड असं म्हटलं जातं. बट एखाद्या गोष्टींची मागणी करण्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल पहिल्यांदा काय क्रिएट व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही त्या गोष्टींचं डिमांड करू शकता, ते आपण इथे बघू. सी, इन अवर डे टू डे लाईफ वी ऑल हॅव डिफरंट काइंड ऑफ वॉन्ट्स, राईट, अँड वी डू लॉट ऑफ थिंग्स टू फुलफिल दॅट. हे पण बरोबर आहे. द वॉन्ट्स म्हणजे ज्या काही तुमच्या वॉन्ट्स असतील, द वॉन्ट्स मे बी अ थिंग, कुठल्या गोष्ट असू शकते, विच वी कॅन बाय. सो टू बाय पर्टिक्युलर थिंग वी नीड टू हॅव मनी, राईट, डिझायर and also the wish to spend or pay exchange value of the particular thing, because human behavior change with his capacity, taste, preference and income. See, in this paragraph you can understand that what is the demand or when we can make a demand. जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये जाल
तेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची मागणी करायची असेल तर तुम्ही कशा पद्धतीने किंवा केव्हा तुम्ही त्याची मागणी करू शकता, तर जेव्हा तुमच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल इच्छा निर्माण होते, म्हणजे ती गोष्ट खरेदी करण्याची इच्छा होते, तेव्हा तुम्ही डिमांड करू शकता. बट ती डिमांड फुलफिल करण्यासाठी किंवा ती डिझायर तुमची कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक्सचेंज व्हॅल्यू द्यावी लागेल, है ना, किंवा ती वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला काहीतरी मनी पे करावा लागेल, राईट. म्हणजे काय, तर तुम्हाला त्या ठिकाणी पैसा असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दलची इच्छा असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे पैसा असून भागणार नाही, तर तुम्हाला तो पैसा खर्चसुद्धा करण्याची इच्छा असली पाहिजे, राईट. तेव्हा तुम्ही काय करू शकता, तर त्या गोष्टीची डिमांड करू शकतात. सी, सो डिमांड मीन्स नथिंग अ कम्प्लीट डिझायर. काय आहे, एक परिपूर्ण अशा पद्धतीची तुमची इच्छा म्हणजे काय आहे, डिमांड आहे. वेअर समवन हॅज अ स्ट्रॉंग डिझायर फॉर अ थिंग अँड द ॲबिलिटी टू पे. ॲबिलिटी तुमची कॅपॅसिटी है ना, अँड विलिंगनेस टू पे व्हॅल्यू ऑफ द पर्टिक्युलर थिंग. म्हणजे काय, तर तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीची व्हॅल्यू पे करण्याची देखील इच्छा असली पाहिजे. ओके, त्याला काय म्हटलं जातं, डिमांड. किंवा काय होऊ शकतं या ठिकाणी, डिमांड क्रिएट होऊ शकतं. ओके, तर हे जस्ट इंट्रोडक्शन आहे. लेट्स सी द डेफिनेशन ऑफ अ डिमांड. See, demand in economics is the desire to possess something and the willingness and the ability to pay certain price in order to possess it. Okay, so according to Mr. Harvey, okay, Mr. J. Harvey says that the demand is what? Demand is the desire. Desire काय आहे, तर एखाद्या गोष्टींचा ताबा मिळवण्यासाठीची इच्छा. ओके, डिमांड म्हणजे काय आहे, तर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी, मिळवणे म्हणजे काय, तर ती गोष्ट मला पाहिजे. ओके, ती गोष्ट मला हवी आहे या पद्धतीचं माझ्या मनामध्ये काय असलं पाहिजे, डिझायर, इच्छा निर्माण झाली पाहिजे, विलिंगनेस असली पाहिजे. बट त्याचबरोबर त्या वस्तूंची जी काही किंमत आहे ती किंमत पे करण्याची सुद्धा माझ्यामध्ये काय असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे. फक्त इच्छा असून भागणार आहे का, तर मला किंवा माझ्याकडे त्या वस्तूंची किंमत देखील अवेलेबल असणं गरजेचं आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, ॲबिलिटी म्हटलं जातं. ओके, तेव्हा काय होऊ शकते, तर त्या ठिकाणी डिमांड आपण करू शकतो किंवा त्या ठिकाणी डिमांड ही क्रिएट होऊ शकते. ओके, नाव सी द डेफिनेशन गिवन बाय मिस्टर बेहमन. सो बेहमन सेज दॅट द डिमांड फॉर अ थिंग ॲट अ गिवन प्राइस इज द अमाऊंट ऑफ इट. काय आहे, अमाऊंट ऑफ इट विच विल बी बॉट पर युनिट ऑफ टाइम ॲट दॅट प्राइस. ओके, सो डिमांड काय आहे, तर एखाद्या गोष्टींचं डिमांड म्हणजे तुम्ही कधी म्हणू शकता, तर कुठल्याही प्राईसला, म्हणजे जी काही प्राईस असेल त्या वस्तूची, ती प्राईस देऊन तुम्ही ती गोष्ट जेव्हा खरेदी करता, मिळवता, तेव्हा त्या ठिकाणी काय झालं, तर डिमांड क्रिएट झालं असं म्हणता येतं, असं मिस्टर बेहमन यांचं मत आहे. तर पाहू आपण की नेमकं डिमांड करण्यासाठी कुठल्या कंडिशन्स असतात. ओके, ह्या तर गोष्ट तुम्हाला इन जनरली लक्षात येतील की डिमांड म्हणजे हां, पर्टिक्युलर गोष्टीला आपण डिमांड म्हणू शकतो. बट कुठलीही गोष्ट किंवा कुठली गोष्ट होण्यासाठी, घडण्यासाठी काही ना काहीतरी कंडिशन्स असतात. तर डिमांड करण्यासाठी किंवा डिमांड क्रिएट होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काही कंडिशन्स फुलफिल कराव्या लागतात. तेव्हा तुम्ही म्हणू शकता की ती डिमांड आहे. म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. एखाद्या गोष्टीचं डिझायर असणं वेगळी गोष्ट आहे, एखाद्या गोष्टीबद्दल किंवा खरेदीबद्दल इच्छा होणं ही गोष्ट वेगळी, आणि पर्टिक्युलरली ओके त्या ठिकाणी डिमांड तयार होणं वेगळी गोष्ट आहे. तर आपण या ठिकाणी पाहू की डिमांड होण्यासाठी किंवा डिमांड करण्यासाठी कुठल्या कंडिशन्स फुलफिल करणं गरजेचं आहे. सो टू मेक एनी डिमांड वी नीड टू fulfill certain conditions. There are 3 conditions you have to complete or you have to fulfill here. So first condition is that a desire to buy something or willingness to buy
समथिंग. ओके, कुठलंही डिमांड करण्यासाठी मी आत्ताच सांगितले तुम्हाला की कुठलंही डिमांड करण्यासाठी तुमच्या मनामध्ये अगोदर त्याबद्दलची इच्छा असणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कॉलेजला येत आहे, कॉलेजला आल्यानंतर तुमच्या लक्षात येते की या ठिकाणी किंवा या कॉलेजमध्ये राहण्यासाठी मला काहीतरी एक पर्टिक्युलर गोष्ट हवी आहे. फॉर एक्झाम्पल की आपले ऑनलाईन क्लासेस होतात किंवा मी तुम्हाला ऑनलाईन होमवर्क देते आहे, तर तुम्हाला असं वाटते की माझ्याकडे मोबाईल असला पाहिजे. ओके, तर मोबाईल असण्यासाठी तुमच्या मनामध्ये आता काय झालेली आहे, डिझायर क्रिएट झालेली आहे, इच्छा क्रिएट झालेली आहे. तर ही इच्छा म्हणजे काय आहे, आपलं पहिलं कंडिशन आहे. इच्छा निर्माण होणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टींचं डिमांड करण्यासाठी. देन सी द सेकंड वन, ॲबिलिटी टू बाय ऑर कॅपॅसिटी टू बाय. आता आपल्या क्लासमध्ये एक 5-50 स्टुडंट आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या मनात आता क्रिएट झालेलं आहे की मला काय करायचं आहे, मोबाईल खरेदी करायचा आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी एक कंडिशन तर फुलफिल झाली, बट ॲबिलिटी टू पे म्हणजे त्यांची तेवढी कॅपॅबिलिटी असली पाहिजे मोबाईल खरेदी करण्यासाठी. सगळ्यांची इकॉनॉमिक कंडिशन अशी असेल का की सगळेजण मोबाईल परचेस करू शकतील, बाय करू शकतील, नसणार आहे. किंवा पहा की या ठिकाणी तुमच्याकडे तेवढी ॲबिलिटी असणं गरजेचंच आहे. ओके, म्हणजे काय, तर पहिल्यांदा तुमच्या मनात आलं की तुम्हाला ती गोष्ट खरेदी करायची आहे, त्यानंतर तुम्हाला पाहिजे की ॲबिलिटी आहे का, तुमची कंडिशन आहे का की तुम्ही ती गोष्ट खरेदी करू शकता. ती गोष्ट खरेदी करण्याची तुमच्यामध्ये ॲबिलिटी असेल, देन तुम्ही दुसरी कंडिशन देखील या ठिकाणी फुलफिल केलेली आहे. म्हणजे डिमांडसाठीची जी दुसरी कंडिशन आहे तुमची ॲबिलिटी, ती इथे पूर्ण झाली. सी द थर्ड वन, विलिंगनेस टू पे. ओके, तर क्लासमध्ये जे काही स्टुडंट आहेत त्यांच्याकडे सगळ्यांची इकॉनॉमिक कंडिशन बेटर आहे. ओके, सगळ्यांकडे एक 5-5 हजार रुपये आहेत, व्यवस्थित आहेत, मोबाईल खरेदी करण्याची इच्छा आहे, 5,000 रुपये सगळ्यांकडे अवेलेबल आहेत. बट थर्ड कंडिशन सेज दॅट यू हॅव द विलिंगनेस. ओके, तुमच्याकडे विलिंगनेस असली पाहिजे ते पैसे खर्च करण्यासाठीची. ओके, कोणते स्टुडंट या ठिकाणी असलेले मिजर टाईपचे असतील, कंजूस आहेत, ज्यांना की पैसे खर्च करण्याची इच्छा नाही होत. तर 5,000 रुपये असून सुद्धा त्यांचं मत आहे की मी का मोबाईल खरेदी करायचा, माझा फ्रेंडचा मोबाईल जेव्हा येईल मी त्याच्यासोबतच अभ्यास करेन, मी पैसे खर्च करणार नाही. म्हणजे तुमच्याकडे पैसेही आहेत, इच्छाही आहे, बट या ठिकाणी पैसे खर्च करण्याची इच्छा नाही. जर तुमच्याकडे पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल देन तुम्ही त्या ठिकाणी डिमांड करू शकत नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं डिमांड करण्यासाठी या तिन्ही कंडिशन फुलफिल करणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी डिमांड करू शकता. या तिन्हीपैकी एक कंडिशन देखील तुम्ही पूर्ण करत नसाल देन त्या ठिकाणी डिमांड क्रिएट होणार नाही. ओके, सिम्पल आहे. नाव सी द फर्स्ट इज अ डिझायर फॉर समथिंग मीन्स वॉट. ओके, आता आपण पाहिलं, परत एकदा रिवाइज करूया. फॉर मेकिंग डिमांड ऑफ समथिंग यू नीड टू हॅव डिझायर टू बाय दॅट पर्टिक्युलर थिंग. सो टू मेक एनी डिमांड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट समवन मस्ट हॅव विश्ड अबाउट द थिंग. म्हणजे काय, तर त्या गोष्टीबद्दलचं तुमच्या मनामध्ये डिझायर असणं गरजेचं आहे. See, ability to buy or capacity to buy. After having desire or wish to buy something, it is necessary that they should have ability to pay. हे गरजेचंच आहे की ability असली पाहिजे. Because you cannot make demand if you do not have exchange value of that thing, which means ability to buy or capacity to pay, it is related टू युअर इकॉनॉमिक बॅकग्राऊंड. म्हणजे काय, तर जी ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी असते ते तुमच्या इकॉनॉमिक बॅकग्राऊंडशी रिलेट करते. तुमची फायनान्शियल कंडिशन्स कशी आहे त्यानुसार हे ठरतं की तुम्ही एक्सचेंज जी व्हॅल्यू असणार आहे ती पे करू शकतात. राईट. सो सेकंड कंडिशन इज दॅट ॲबिलिटी टू बाय ऑर कॅपॅसिटी टू बाय. देन थर्ड वन इज विलिंगनेस टू पे. व्हॉट इज इट? विलिंगनेस टू पे. So willingness to pay means when someone has ability to pay but he is not ready spend money to buy a particular thing, then demand cannot be made. Okay, so someone has to be ready. काय असलं पाहिजे, तो व्यक्ती रेडी असला पाहिजे. कशासाठी? ती पर्टिक्युलर गोष्ट खरेदी करण्यासाठी.
ओके, किंवा त्याच्याकडे जो काही पैसा असणार आहे तो त्यावरती स्पेंड करण्यासाठी. सो इट इज ऑल्सो बिकम नेसेसरी दॅट फॉर मेकिंग एनी डिमांड हॅविंग ॲबिलिटी टू बाय इज नॉट सॅटिस्फॅक्टरी, देर शुड बी विलिंगनेस टू पे ऑल्सो. ओके, सी. So from the above statement it is clear that these three requirements are necessarily completed to make a डिमांड. ओके, लक्षात येते. म्हणजे कुठलीही गोष्टींचं डिमांड करण्यासाठी या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर आपण काही एक्झाम्पल्स पाहू या ठिकाणी. या ठिकाणी ABCD असे 3 व्यक्ती आहेत कन्सिडर करा, आणि त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी स्वतःचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे किंवा ते कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीबद्दल इच्छा व्यक्त करतायत पहा. त्यानुसार आपण ठरवू की यांचं डिमांड होऊ शकतं की नाही, किंवा यांनी ज्या गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत त्यानुसार यांनी डिमांड केलेला आहे किंवा करू शकतात का हे आपण पाहू. सो मिस्टर ए इज अ मिडल क्लास मॅन वॉन्ट्स टू बाय अ कार ऑफ ₹5 लाख. ओके, मिडल क्लास व्यक्ती आहे आणि त्याला 5 लाखाची कार इथे खरेदी करायची आहे. इट मीन्स ही हॅज विलिंगनेस टू बाय It means he has willingness to buy a car. So first condition is fulfilled here. ओके, आपल्याकडे असलेल्या 3 कंडिशनपैकी पहिली कंडिशन तर मिस्टर एनी या ठिकाणी फुलफिल केलेली आहे. अँड ही इज रेडी टू पे इट्स एक्सचेंज व्हॅल्यू विच इज अवेलेबल इन मनी टर्म. ओके, सो याचबरोबर त्याची इच्छा खरेदी करण्याची आहे. त्याचबरोबर तो काय म्हणतोय की तो पैसे देखील पे करण्यासाठी रेडी आहे, है ना. म्हणजे त्यांनी सेकंड कंडिशन पण या ठिकाणी फुलफिल केली. बट हिअर इज अ प्रॉब्लेम. ही डू नॉट हॅव ₹5 लाख मीन्स ही इज नॉट एबल टू फुलफिल थर्ड कंडिशन. तो पैसे तर खर्च करायला तयार आहे बट त्याच्याकडे पैसाच नाही, है ना. म्हणजे काय झालेलं आहे, ॲबिलिटी टू पे ही जी आपली कंडिशन आहे ही कंडिशन मिस्टर ए जो आहे तो फुलफिल करू शकत नाही. तो पैसे खर्च करण्यासाठी तयार आहे, त्याची कीन विश आहे, खूप तीव्र इच्छा आहे की त्याला कार खरेदी करायची आहे. तो पैसा देखील खर्च करण्यासाठी रेडी आहे बट त्याच्याकडे पैसाच अवेलेबल नाही. त्यामुळे या ठिकाणी मिस्टर ए कारची डिमांड करू शकत नाही. ओके, येते लक्षात. देन सी व्हॉट अबाउट मिस्टर बी. सो ही हॅज ₹5 लाख. ही इज रेडी टू स्पेंड हिज मनी. ओके, म्हणजे मिस्टर बी कडे ₹5 लाख आहेत आणि तो त्याचे ₹5 लाख आरामात खर्च करण्यासाठी रेडी आहे. मीन्स ही इज नॉट अ मीजर काइंड पर्सन. म्हणजे काय आहे, तो कसा आहे तर कंजूस टाईपचा व्यक्ती नाही. म्हणजे त्याच्याकडे पैसा आहे आणि तो आरामात खर्च देखील करू शकतो. म्हणजे तो कसा आहे, रिच आहे असं समजू आपण. अँड बट ही डू नॉट हॅव डिझायर फॉर अ कार. ओके, तो पैसा तर खर्च करण्यासाठी तयार आहे, त्याच्याकडे पैसा खूप आहे. ओके, म्हणजे ॲबिलिटी आहे आणि विलिंगनेस टू पे सुद्धा आहे. तो स्पेंड करू शकतो या ठिकाणी पैसा. बट प्रॉब्लेम काय आहे तर त्याच्या मनामध्ये कार खरेदी करण्याची इच्छाच नाही. ओके, तो पैसा खर्च करू शकतो बट कारवरती नाही, कारण त्याला कार खरेदीच करायची नाही. त्याच्या मनामध्ये इच्छाच नाही आहे की ती 5 लाखाची कार माझ्याकडे असली पाहिजे. मग या ठिकाणी जी कारची डिमांड आहे ती या ठिकाणी फुलफिल केली जाऊ शकत नाही, कारण डिझायर असणं गरजेचं आहे ना. फक्त ॲबिलिटी आणि विलिंगनेस असून इथे चालेल का, तर तुमच्या मनामध्ये काय असलं पाहिजे, त्या गोष्टीबद्दलची इच्छा असली पाहिजे, तेव्हाच तुम्ही काय करू शकता, डिमांड करू शकता. देन मिस्टर बी सुद्धा या ठिकाणी काय तर डिमांड करत नाही आहेत, ते फुलफिल करत नाहीत 3 कंडिशन्स. ओके, नाव सी the third person, that is a C. He has a ₹5 lakh also. He has a desire to buy a car but he does not want to spend money. Means here is also demand cannot be possible to make. आता मिस्टर सी आहेत, त्यांच्या मनामध्ये कार खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांच्याकडे ₹5 लाख देखील आहेत बट ते पैसे खर्च करण्याची इच्छा नाही. म्हणजे हे कसे आहेत, मिजर टाईपचे, कंजूस आहेत, ज्यांना असं वाटतं की ₹5 लाख मी का देऊ एखादी कार खरेदी करण्यासाठी. मला ती कार तर हवी आहे, माझ्याकडे पैसा देखील आहे बट माझ्या मनामध्ये इच्छाच नाही ती पैसे खर्च करण्याची. कार तर खरेदी करण्याची आहे बट पैसा खर्च करायचा नाही. मी कंजूस टाईपचे, माझी इच्छा नाही आहे की मी इतका पैसा खर्च करू. ओके, 5 लाखाची कार मला नको आहे.
तर या ठिकाणी देखील या पद्धतीने डिमांड तुम्ही करू शकत नाही. म्हणजे ॲबिलिटी असणं, डिझायर असणं, त्याचबरोबर काय इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी, तर तो पैसा खर्च करण्याची इच्छा असणं. ओके, म्हणजे जर मी पैसे खर्च करण्यासाठी तयार नसेल तर त्या ठिकाणी डिमांड फुलफिल होऊ शकत नाही. म्हणजे तिन्ही कंडिशनपैकी एक कुठलीही कंडिशन जर फुलफिल होत नसेल तर तुम्ही एखाद्या गोष्टीचं डिमांड करू शकत नाहीत. Now see the Mr. D. He has a strong desire to buy a car which has 5 lakh rupees price. So with that he is also ready to buy a car and also he has ability, means he has 5 lakh rupees in his pocket. ओके, म्हणजे काय तर तो पैसा देखील खर्च करण्यासाठी तयार आहे, त्याच्याकडे 5 लाख रुपये सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर त्याची स्ट्रॉंग डिझायर आहे ती कार खरेदी करण्याची. म्हणजे की एखादी कार खरेदी करण्याची त्याच्या मनामध्ये इच्छा आहे, 5 लाख रुपये आहेत आणि पैसे खर्च करण्याची त्याची तयारी देखील आहे. म्हणजे या ठिकाणी मिस्टर डी हा कारची डिमांड करू शकतोय. त्यांनी तिन्ही कंडिशन या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत. सो हिअर मिस्टर डी इज फुलफिलिंग ऑल कंडिशन अँड ही मेड डिमांड. सो या ठिकाणी त्यांनी काय केलेली आहे, डिमांड केलेली आहे. ओके, येते लक्षात डिमांड म्हणजे काय है ना. तर यालाच काय म्हटलं जातं, डिमांड असं म्हटलं जातं. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की डिमांड लॉ काय असतो है ना. तर लॉ म्हणजे काय आहे, तर तुम्ही लॉ या कॉन्सेप्टला किंवा लॉ या शब्दाला जास्त म्हणजे स्ट्रेसली नका घेऊ. लॉ म्हणजे काय असतं, तर कुठलीही गोष्ट का घडते है ना, म्हणजे एखादी गोष्ट का घडते त्यामागे काय रिझन असतं त्याला मिळून आपण एखादा लॉ बनवलेला असतो. राईट, तर त्यालाच काय म्हटलं जातं, लॉ म्हटलं जातं. डिमांड लॉ म्हणजे काय असणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके,